असेल आणि भाजपची या संदर्भातली मुख्य भूमिका काय। मात्र यावेळेला उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता हेमंत मातवणकर आपल्या सोबत आहेत। हेमंतजी, महाराष्ट्रात राहायचं, मराठीवरती आक्रमण करायचं, मराठीचा सातत्याने अपमान करायचा आणि मग त्यांना उत्तर दिली की मग त्याचा उलटा जाब विचारायचा, असं कसं चालेल? साहेब, सगळ्यात पहिला जय श्रीराम। मी एकच सांगेन की मराठी सारखी सुंदर गोड मातृभाषा दुसरी कुठचीच नाहीये। मग दुबेंना का खुपते ती? संस्कृत नंतर जर नेक्स्ट कुठची बेस्ट भाषा बोलली गेली तर ती मराठी आहे। पण मराठी कोणावरती लादायचं हे चुकीचं आहे। कुठेतरी आपण चुकतोय हे दिसतंय, निदर्शनास येत आहे। आज जे कृत्य मीरा रोड मध्ये झालं तो म्हणला मुंबई में सभी भाषा बोली जाते, सगळ्या भाषा बोलली जाते। कोण चुकलं त्यामध्ये त्याचं काय हेमंतजी? कोण चुकलं? सॉरी, कोण चुकलं म्हणायचंय तुम्हाला? मग ते बघा, मनसे 100% चुकले सर। डायरेक्ट त्यांनी त्याच्यावरती हात उचलला। आज तो बोलतोय 2-3 पिढ्यापासून मुंबईमध्ये राहतोय, म्हणजे त्याची मुलं डेफिनेटली इंग्लिश मीडियम किंवा हिंदी मीडियम किंवा गुजराती मीडियम मध्ये शिकत असतील। पण महाराष्ट्रामधली शाळा आहे म्हणजे सेकंड लँग्वेज त्यांची डेफिनेटली मराठी असेल। मग मराठी बाय डिफॉल्ट त्यांच्या मुलांना त्यांच्या या आई बापापेक्षा खूप चांगल्याने येत असेल। मी असे भरपूर उत्तर भारतीय लोकांना बघितलंय, इतर भाषीय लोकांना बघितलंय जी मराठी आपल्या एवढे सुंदर बोलतात। तर मारझोड करण्यापेक्षा मराठी ही गोड भाषा आहे, प्रेमाने समजवण्याची भाषा आहे, प्रेमाने शिकवण्याची भाषा आहे। अरे शिकवणी घेऊया ना आपण। आज म्युन्सिपाल्टी शाळेची काय अवस्था आहे? आज आपण मराठी 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 अस्मिता, मराठी असं चाललंय, मराठीवरती लक्ष नाही। किती मराठी लोक मराठी पिक्चर जाऊन बघतात सांगा ना मला? सक्षणाजी, किती मराठी लोक मराठी पिक्चर बघतायत? आपण स्वतः मराठी लोक कुठेतरी आई आणि बाबा हा शब्द सोडून मम्मी पप्पावर जबाबदारीने बोला। मराठी शाळावरती घाला घालण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि कोणी काय मराठी शाळेवरती घाला नाही घालत आहे मॅडम। मी तुम्हाला सांगतोय मराठी म्युन्सिपाल्टी शाळा आहे, त्याचा दर्जा जर आपण सुधारला, त्याचा दर्जा जर आपण सुधारला तर प्रायव्हेट स्कूलमध्ये किंवा दुसऱ्या शाळांमध्ये मुलांना त्याची गरज लागणार नाही। हिंमत असेल तर मुंबईच्या गेट ऑफ इंडिया पर्यंत या किंवा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर उभे राहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उभे राहा। ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रामध्ये। बरोबर आहे, ही दादागिरी मात्र आपल्यावरतीच का? सुषमाताई, मी आपल्याकडे देखील येणार आहे, कारण सुषमाताई, ज्या वेळेला मराठी माणसाची किंवा त्यांच्या पक्षांची चूक दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला तर सरकारनं मध्यस्थी तर करायला हवी। ऑफिशियल ते स्टेटमेंट होतं की अनऑफिशियल, त्यापेक्षा आजही आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी भांडावं लागतं। आपल्याला 4